हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे. हे बघा, जवसाची चटणी खूप मस्त झाली आहे. तुम्ही करून बघा. रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला खरंच खूप मस्त लागते जवसाची चटणी आणि दिसायला दिसायला पण बघा खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि प्रतिभा किचनला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. चला रेसिपी बघूया. इथे बघा, 1 वाटी मी जवस घेतला आहे. हे जवस आपल्याला छान स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. कधी-कधी काय होतं बऱ्याचदा त्याच्यामध्ये खडे असतात, मातीचे खडे असतात आणि कचरा पण असतो बऱ्याचदा. व्यवस्थित प्लेटीमध्ये टाकायचे आहेत आपल्याला आणि हे छान स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं कचरा आपल्याला काढून घ्यायचा आहे सगळा. बऱ्याचदा जवसमध्ये कचरा भरपूर असतो. हे बघा, बघू शकता. खायला खरंच खूप छान लागते जवस चटणी. तुम्ही नक्की करून बघा. हे आपलं स्वच्छ करून झालं आहे. इथे मी कढई ठेवली आहे. कढई कधी पण खोलगटच घ्यायची आहे. कारण जवस भाजता वेळेस ना उडून बाहेर पडते. म्हणून त्याच्यामुळं थोडंसं मोठंच पातेलं किंवा कढई घ्या आणि मगच जवस छान भाजून घ्या. आपल्याला हे जवस हे कमी गॅसवर छान खमंग वास येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. हे बघू शकता आता हे जवस उडायला लागलं आहे. अजून आपल्याला थोडा वेळ छान भाजून घेऊया. जोपर्यंत वास येत नाही ना खमंग असा, तोपर्यंत आपल्याला छान कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. जेवढं छान भाजून घेसाल ना, तेवढी छान चटणी पण खूप छान होते. हे बघू शकता. मस्त आपल्याला भाजून घ्यायचंय आणि आता हे भाजून झालं आहे. आता गॅस बंद करूया. हे बघा थंड करून घेतलं आहे मी जवस. आता हे मिक्सरमधून काढून घेऊया आपण. हे बघा बारीक करून झालं आहे. खरंच वास खूप छान येतोय आणि खायला चटणी खूप छान लागते. हे बघा आता हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी. लसूण आपल्याला सोलून वगैरे घ्यायचं नाही, असंच घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सोलून घेऊ शकता. पण मी असंच वापरत आहे इथं. आता याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकणार आहोत आपण. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. आता हे मिक्सरमधून काढून घेऊया बारीक. हे बघा मस्त झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ पण टाकायचं राहिलेलं आहे. हे बघू शकता. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण खायला खरंच खूप छान लागते चटणी. हे बघा झालेली आहे आपली चटणी आता तयार. बघू शकता. मस्त लागते चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. खायला खरंच खूप टेस्टी लागते. आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि प्रतिभा किचनला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. ओके बाय. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.